राज्यातल्या सर्व बहुजन, सर्व ओबीसी जनतेला जय ओबीसी, जय भीम. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की ओबीसीसाठी सर्वाधिक प्रभावीपणे लढणारे, आंदोलन चालवणारे नेते कोण. मग ते छगन भुजबळ आहेत की ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. मित्रांनो, छगन भुजबळ आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे दोघेही वंचित समाजातून पुढे आलेले नेते. स्वतः छगन भुजबळ हे माळी समाजातून पुढे आलेले आहेत आणि ते दोघं वेगवेगळ्या पद्धतीने जरी लढा लढत असले तरी दोघे ओबीसींच्या न्याय हक्कासाठी, ओबीसींच्या आरक्षणासाठी, ओबीसींचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी लढत आहेत. परंतु छगन भुजबळ यांची ओळख जर आपण बघितली तर ते शासनातून लढणारे नेते अशी त्यांची प्रतिमा आहे. ते सत्तेमध्ये सहभागी राहून सातत्यानं सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रशासकीय स्तरावरती आपल्या सत्तेचा उपयोग करून ओबीसींसाठी सातत्यानं लढत असताना आपल्याला बघायला मिळतं. तसेच ते माळी समाजातून आले आणि ओबीसीतील माळी समाज हा अत्यंत मोठा घटक आहे आणि माळी समाजातून येऊन त्यांनी ओबीसीचं प्रतिनिधित्व केलं आणि आज त्या ओबीसींचा महाराष्ट्रातला आवाज बनलेले आहेत. मित्रांनो, ओबीसींचं आरक्षण ज्यावेळेस रद्द झालं त्यावेळेस मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण झाला. तेव्हा छगन भुजबळ यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी बचाव अशा पद्धतीचं एक आंदोलन सुरू केलं आणि सातत्यानं सभा घेतल्या. त्या ठिकाणी मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांच्याशी थेट त्यांच्याशी सहभाग घेऊन आपला सत्तेतला त्या ठिकाणी दबाव वापरून आणि लोकांचा देखील रेटा, ओबीसी समाजाचा रेटा सत्तेवरती वापरून त्या ठिकाणी दबाव तंत्र निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. मग ते मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, आयोग असेल, सगळीकडे पाठपुरावा छगन भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे. एकंदरीत छगन भुजबळ साहेबांची शैली ही शासनात राहून ओबीसींचा काम करणारा अशी आहे. आणि दुसरीकडे जर आपण विचार केला तर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची जी शैली आहे ती चळवळीतून आणि लोकांमधून, जनतेमधून या ठिकाणी ओबीसींचं नेतृत्व करणारा नेता अशी शैली ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची आहे. प्रकाश आंबेडकर हे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि असं जरी असलं तरी त्यांचा विचार हा फक्त दलितांपुरताच मर्यादित नाहीये. मित्रांनो, त्यांचं विचार असा आहे की ओबीसी, दलित, मुस्लिम आणि आदिवासी हे घटक जर एकत्रित आले तर या देशाची आणि या राज्याची सत्ता बदल होऊ शकते, असा विश्वास ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यामधून आणि त्यांच्या शैलीतून आपल्याला बघायला मिळतो. मित्रांनो, भारताचे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग अर्थात व्हीपी सिंग यांच्याशी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा असलेला तो स्नेह आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद जुगारून ज्या पद्धतीने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी व्हीपी सिंग यांच्याकडे ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करून घेण्यासाठी त्या ठिकाणी केलेली ती मागणी असेल. मित्रांनो, ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये मोर्चे करण्याचं काम केलं, आंदोलन करण्याचं काम केलं आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंत्रिपदाची संधी असताना देखील त्या मंत्रिपदावर पाणी सोडून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या पुढे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये मंडल आयोग लागू करण्याचा एक प्रस्ताव ठेवला आणि तो प्रस्ताव आपल्या ताकदीच्या जोरावर, आपल्या अस्तित्वाच्या जोरावर त्या ठिकाणी मंडल आयोग लागू करून घेण्यामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा थेट सहभाग आहे. मित्रांनो,
त्यांचा राजकीय पक्ष मग आपण जर बघायला गेलो तर भारिप बहुजन महासंघ असेल, आताचा वंचित बहुजन आघाडी असेल, या त्यांच्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सातत्यानं ओबीसींना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाच्या वतीनं तिकीट देण्याचं काम केलं. मग त्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये, नांदेड सारख्या शहरामध्ये ओबीसी असतील, आदिवासी असतील, अशा अनेक तळागाळातल्या घटकांना तिकीट देऊन आमदार बनवलं, खासदार बनवलं. आणि अनेक ओबीसी समाजाचे नेते हे भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून यांना तिकीट देऊन ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व देण्याचं काम ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सातत्यानं केलेलं आहे मित्रांनो. आणि प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भामध्ये जर अजून आपल्याला जर काही गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर अलीकडे मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये आरक्षणावरून जो वाद निर्माण झाला, त्या वादामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही स्पष्टपणे मांडली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ओबीसींच्या आरक्षणामध्ये मराठ्यांना त्या ठिकाणी घुसवलं जाऊ नये, ओबीसींचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे, अशी ठाम भूमिका ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सातत्यानं मांडलेली आहे. त्यानंतर ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रभरामध्ये 57 लाख कुणबी नोंदी महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने दिल्या, त्यानंतर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामधून ओबीसींच्या आरक्षणासाठी एक आरक्षण बचाव यात्रा असा एक उपक्रम त्या ठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये राबवला आणि संपूर्ण ओबीसींमध्ये एक भीतीचं वातावरण जे निर्माण झालेलं होतं, ते वातावरण कुठंतरी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, प्रकाश आंबेडकर जी असतील किंवा छगन भुजबळ असतील, हे सातत्यानं ओबीसींचा आवाज या महाराष्ट्रामध्ये बुलंद करण्याचं काम करत आहेत. परंतु दोघांच्या पद्धती, दोघांची कार्यशैली ही खूप वेगवेगळी आहे. मित्रांनो, ओबीसी यांच्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत अनेक सभा केल्या, अनेक मोर्चे केले, निदर्शने केलेले आहेत. परिणामी महाराष्ट्रभरामध्ये त्यांनी आपली भूमिका ही सातत्यानं ओबीसीच्या बाजूनं, ओबीसींचं आरक्षण कशा पद्धतीने टिकून ठेवता येईल या संदर्भामध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. अकोला जिल्हा असेल, विदर्भ असेल, या विदर्भामध्ये अकोला जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर त्या अकोला जिल्ह्यामध्ये दलित, ओबीसी, मुस्लिम आणि आदिवासी असं राजकीय समीकरण साधून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी सातत्यानं ओबीसींना केंद्रस्थानी ठेवलेलं आपल्याला बघायला मिळतं. मित्रांनो, दोघांची दिशा वेगळी वेगळी आहे, पण त्यांचं ध्येय सातत्यानं एकच राहिलेलं आहे. भुजबळ म्हणजे शासनात राहून हक्क जपण्याचा भूमिका घेणारे नेते आणि आंबेडकर जनतेत राहून हक्क मिळवणारे नेते, अशी या दोघांची प्रतिमा या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये बघायला मिळते. पण मित्रांनो, आजच्या ओबीसी राजकारणात दोघांचं योगदान हे आपण नाकारू शकत नाही. दोघांचंही ओबीसींसाठी खूप मोठं योगदान आहे. पण प्रश्न एक असा आहे मित्रांनो, की ओबीसींना फक्त आरक्षण हवं आहे की आरक्षणाबरोबर सत्ता बदलण्याची नवीन दिशा हवी आहे, हे आपल्याला आजच्या या काळामध्ये याच्यावरती विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपल्याला या व्हिडिओच्या संदर्भामध्ये काय वाटतं, ओबीसींचा खरा नेता कोण, ओबीसींसाठी सातत्यानं कुणाचं काम जास्त आहे, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर की छगन भुजबळ, आणि आपल्याला या दोघांच्या कामापैकी कुणाची कार्यशैली जास्त आवडते हे आपण मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि आपण या ठिकाणी इथंच थांबूया. जय भीम, जय ओबीसी एकता, जय फुले.